नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने खूपच कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात चांगलंच घर बनवलं आहे. काही दिवसापूर्वी पार पडलेल्या लग्न सोहळ्यामुळे या मालिकेचा चांगलाच TRP देखील वाढला आहे. या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की नंदिनी तिचं काम आवरून किचनमध्ये काम आवरण्यासाठी गेलेली असते. तिथे मानिनी देखील असते. दोघीजणी किचनमध्ये काम करत असतात. काम करत असताना नंदिनी कुठेतरी हरवल्यासारखी वाटत असते. मानिनी तिला विचारते, काय झालं आहे नंदिनी? तर ती म्हणते, मला माझ्या आईची आठवण येत आहे. तर मानिनी तिला सांगते की जा की मग तू तुझ्या आईला फोनवर बोल, मग तुला बरं वाटेल आणि तुझा मूड देखील चांगला होईल. हे ऐकल्यानंतर नंदिनी लगेच तिच्या आईला फोन लावण्यासाठी तिचा मोबाईल शोधते. नंतर तिच्या लक्षात येतं की ती तिचा मोबाईल बेडरूममध्येच विसरून आली आहे आणि ती बेडरूममध्ये तिचा मोबाईल आणण्यासाठी जाते. तिथे जीवा देखील कपडे घालत असतो. तेव्हा नंदिनी दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकून जीवा देखील समोर तोंड असलेलं मागे वळवतो आणि नंदिनीला जीवाच्या छातीवरचा काव्याच्या नावाचा टॅटू दिसतो. टॅटू बघितल्याच्या नंतर नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती जीवाला विचारते की तुमचं आणि काव्याचं अगोदर प्रेम होतं का? हे विचारल्याच्या नंतर जीवा जरा घाबरतो, पण नंतर तो तिला सगळं काही सत्य सांगून टाकतो आणि हे सगळं सत्य ऐकल्याच्या नंतर नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो. यावर नंदिनी काय निर्णय घेणार हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात समजणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.